युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अशोक खरातच्या जीवाला धोका आहे. अशोक खरातच्या जीवाला धोका आहे. अशोक खरातला लवकरात लवकर मारणार आणि अशोक खरातची फाईल ते क्लोज होणार. मी म्हणत नाही आजारपण दाखवलं जाऊ शकतं, बघा हा पूर्ण नाहीतर एन्काउंटर केला जाऊ शकतो. म्हणजे बेसिक एवढंच आहे, खराताला मारलं जाऊ शकतं, कारण त्याकडे इतकी माहिती आहे. ती माहिती जर समोर आली तर अनेक नेत्यांना अडचण त्या ठिकाणी येऊ शकते. तुम्ही बघा राजकारण कशा पद्धतीचं असतं. नाशिक मध्ये एक प्रकरण झालं होतं, हनी ट्रॅप प्रकरण. 70 व्हिडिओ होते, चर्चा खूप झाली. पण त्या व्हिडिओचं झालं काय? त्या व्हिडिओचा वापर, ज्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचे व्हिडिओ होते, नेत्यांचे व्हिडिओ होते, त्या सगळ्या व्हिडिओचा वापर सत्ताधारी बघितला. म्हणजे अशोक खरातला जेलामध्ये कोणीही मारू शकतो, कारण अशोक खरातची फाईल ओपन झाली तर सरकारला झोप लागून राहिली, सरकारातल्या मंत्र्यांना झोप लागून राहिली नाही. कारण त्याचा काळा चिट्टा जे काय आहे ना, हे अशोक खरात संघ रचलेला आहे. त्या कारणामुळे पुढे डिक्शनरीत चांगल्या पद्धतीने लिहिलं आहे की अशोक खरात संघ काय काय झालं, काय काय नाही. आणि अशोक खरात संघ कोण कोण होते, एवढे मंत्र्या संत्र्याचे 39 आमदारांचे नाव आहे, 39 मंत्र्यांचे नाव आहे. तर विचार करा तुम्ही, तर त्यांना झोपा लागत असेल का? मग अशोक खरात आता गेम करणार म्हणजे करणारच, आणि तो जेलात करणारच. कोण करणार, काय करणार? रोहित पवार का म्हणून राहिले असे? त्यांना संशय काय आहे, काय नाही? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करा. खरंच अशोक खरातचा गेम होणार का? कोण करणार गेम? मंत्रिमंडळातले लोक करणार का? मंत्री संत्री करणार का? बीजेपीतले करणार, काँग्रेसचे करणार, याचे शिवसेनेचे करणार, या अदर करणार? कोण करणार? काय वाटते? कोणाला धोका आहे अशोक खरात पासून? कोणाला धोका आहे? कोण गेम करणार अशोक खरातचं? काय वाटतं? नक्की कमेंट करा, जेणेकरून जनतेपर्यंत हे गूढ रहस्य आलं पाहिजे. आणि जनतेपर्यंत हे जे काय अशोक खरातचं जे कांड आहे, एफटीन फाईल ओपन झालेली आहे महाराष्ट्रात, 2 ते 3 महिने झालेले आहे, आणि एफटीन फाईल मध्ये चौकशी चालू आहे. हे कळा अशोक खरात खतम झाला तर चौकशी करणं बंद होणार. आणि मग काय होणार? जे काय जे व्हिडिओ आहे तर त्याच्यावर काय होणार? मंत्री संत्रांना ब्लॅकमेल करणार आणि त्याच्याजवळून पैसे ओळखणार, असं होणार. नाहीतर म्हणणार तर तू पैसे देत का नाही देत, करू व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर, असं होणार. काय म्हणणार तुम्ही? कुठं चालला आपला महाराष्ट्र? कुठं चालले आपल्या महाराष्ट्रातले मंत्री? काय विचारसरणी असायला पाहिजे? आपल्या महाराष्ट्रामध्ये नुसता भ्रष्टाचार होऊन राहिला, अत्याचार होऊन राहिलेला आहे. जेव्हापासून देवाभाऊचं सरकार बसलं तेव्हापासून सगळा भ्रष्टाचार हा ओपन येऊन राहिला आहे. पण अशोक खरातचा जीव खरंच धोक्यात आहे का? कारण तुम्हालाही माहित आहे, अशोक खरातचा जो मेन म्हणजे सूत्रधार, जो मेन म्हणजे पुरावा, जितेंद्र शेळके याला पण ठार केला आहे. आणि तुम्हाला माहित आहे, महामार्गावर त्याची गाडीला एका ट्रकवाल्याने त्याला मारला आहे. ट्रक चेनली आहे गाडी पुरून, त्याच्यामध्ये तो आणि त्याची वाईफ मरण पावली आहे. म्हणजे काय सूत्रधार खतम करण्याचा प्रयत्न चालू असेल का? कोणाचा असेल? अशोक खरातला मारण्याचा दृष्टिकोन कोणाचा असेल? रोहित पवार यांनी असं म्हटलं आहे, अशी ग्वाही दिलेली आहे. तर महाराष्ट्रात चर्चेचं विधान आलेलं आहे. महाराष्ट्रात खळबळजनक खुलासा झालेला आहे. चर्चेचं विधान असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये चिंताजनक पसरलेली आहे की खरंच अशोक खरात मरणार का? आणि अशोक खरातला खरंच कोणीतरी मारणार का? आणि जेलात मारणार की कसं मारणार? काय करणार, काय नाही, हे जनतेच्या मनात एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि हा प्रश्न चिन्ह निर्माण होण्याचं कारस्थान कसं आहे, काय आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच. पण अशोक खरातचा गेम कोण करणार? बीजेपीतले लोक करणार, सरकारमधले लोक करणार, या 39 आमदार जे फाईल मध्ये आहे ते करणार, या मंत्री संत्री करणार, हे जे हॉस्टेल पेलेले लोक आहेत ते करणार, या जे लोक अशोक खरात सगळं जे फोटो काढलेले आहेत, त्यांनी व्हिडिओ काढलेले आहेत, ते लोक अशोक खरातचा घात करणार. नेमका घात कोण करणार? आणि जेलात ते जो आहे अशोक खरात, त्याचा घात कोण्या पद्धतीने होणार? प्लॅनिंग होणार आहे का? जसा आपल्या अजितदादांचा घात केला त्या पद्धतीनेचा घात होणार का? घाता मागे कारण काय आहे? हेच ना की जे व्हिडिओ, जे पेनड्राईव्ह नाशिकच्या पोलीस लोकांच्या हाती लागले, त्या पेनड्राईव्ह मध्ये
मोठे मोठे नेत्यांचे व्हिडिओ आहे, त्यांच्या बायकांचे व्हिडिओ आहे, टेबल विधीचे व्हिडिओ आहे. या पद्धतीचे व्हिडिओ असताना हे व्हिडिओ डिलीट होणार का, डिलीट मारणार का, किंवा हे व्हिडिओ ब्लॅकमेल करण्यासाठी वापर करणार नेत्यांसाठी, काय वाटते तुम्हाला? हे जे फाईल आहे अशोक खराची क्लोज होणार का मग अशोक खरातला मारल्यावर? हे रोहित पवारने जे सांगितलं हे खरं वाटतं का तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.